वर्ध्यामध्ये 12 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली। रोठा शिवारामध्ये मुलीवरती अत्याचार करून ही हत्या करण्यात आली आहे। शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलण्यासाठी ती गेलेली असताना तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। काय माहित आणखी काय बघायचं राहिलं। मी मान्य करते की मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये रेप होणं फार कॅज्युअल झालं होतं आपल्या सर्वांसाठी, आणि होणारच ना, कारण तिथली पॉप्युलेशन जास्त आहे आणि त्यामुळेच प्रत्येक मुलीकडे लक्ष देणं, तिच्या सुरक्षेकडे लक्ष देणं फार कठीण झालं होतं पोलिसांसाठी आणि आपल्या सरकारसाठी। आणि त्या मुली पण छोटे छोटे कपडे घालून क्लबिंगला जाणं, मुलांसोबत रात्री रात्री फिरणं, मग रेप तर होणारच ना। मग मला सांगा, वर्धा डिस्ट्रिक्ट इतका छोटासा जिल्हा ज्याची पॉप्युलेशन फारच फार 13 ते 14 लाखापर्यंतची असेल, त्यात पण त्या जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, ज्या गावामध्ये 12 वर्षाच्या 12 वर्षाच्या छोट्या चिमुकलीवरती रेप होतो। रेप होऊन दगडाने तिचं तोंड ठेचून तिची हत्या केली जाते, कुणाला काहीच ठाऊक नाही। मग आता मला सांगा की जर सरकार इतके रेप केसेस होऊन सुद्धा या पण केसला जर त्या रेप फाईल मध्ये टाकत असेल, तर खरंच ही सरकार आपल्या जनतेसाठी आहे का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायला हवा। नाहीतर आज प्रत्येक मुलगी याच भीतीत जगेल की कदाचित दुसरा रेप केस हा तिचा असेल।